शिवाय दुसरा विषय म्हणजे अध्यक्ष महोदय की संत चोकोबांचं स्मारक सुद्धा या ठिकाणी व्हायला पाहिजे। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो की अध्यक्ष महोदय जगाला त्या ठिकाणी देत असताना अनेक काव्य त्या निमित्तानं दिलेले आहेत। त्याचप्रमाणे ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय बोललासी वरली या रंगा, आणि अबीर गुलाल उधळीत रंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग, असे म्हणत विठ्ठलाच्या पायरीशी एकरूप होणारे ज्यांनी तब्बल 358 अभंग लिहिणाऱ्या माझ्या चोकोबांच्या या ठिकाणी निवर्तनाची बातमी जेव्हा विठ्ठलाला समजली तेव्हा त्यांचे हाडे आणण्यासाठी संत नामदेव महाराजांना पांडुरंगाने त्या ठिकाणी पाठवले। परंतु नामदेव महाराजांना अनेक लोक गाव कोसाबाहेर भिंतीत चिरडून गेल्यामुळे हाडे सापडेना, तेव्हा पांडुरंगाने ती हाडे कानाला लावा असे नामदेव महाराजांना सांगितले आणि हाडातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येऊ लागला। मग ती हाडे घेऊन नामदेव महाराज पंढरपूरला गेले आणि विठ्ठलाच्या पायरीजवळ समाधी उभी केली। या निमित्तानं तसेच एकदा स्वर्गलोकीमध्ये सुद्धा अमृत नसले होते परंतु चोखामेळाच्या करंगळीने शुद्ध झाले अशी आख्यायिका सुद्धा या ठिकाणी सांगितली जाते।